नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता स्मार्ट मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनल आणि मी आनंद क्षीरसागर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पॅन कार्ड कसं काढायचं ते. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅन कार्डची पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली होती. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. जर तुम्हाला तो मागचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. त्या लिंकवरून तुम्ही जाऊन तो मागचा व्हिडिओ पाहू शकता. तर ऑनलाईन पॅन कार्ड करण्यासाठी आधी सर्च करा NSDL पॅन कार्ड. त्यानंतर ऑनलाईन पॅन कार्ड NSDL वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक पॅन कार्डचा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन कार्ड इंडियन सिटीजन फॉर्म 49A हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर ही माहिती पूर्ण व्यवस्थित फिल करून नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टेम्पररी टोकन नंबर दिला जाईल, तो नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर कंटिन्यू विथ पॅन कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला पूर्ण फॉर्म हा 5 टप्प्यामध्ये आहे. पहिल्यामध्ये गाईडलाईन्स आहे, दुसऱ्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत, तिसऱ्यामध्ये कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेल्स आहेत, चौथ्यामध्ये AO कोड आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते कसे सबमिट करणार ते सिलेक्ट करून घ्या. इथे तीन ऑप्शन दिसत आहेत. सबमिट डिजिटली थ्रू eKYC, सबमिट स्कॅन्ड इमेजेस थ्रू e-साइन, त्यानंतर फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स फिजिकली. मी फॉरवर्ड ॲप्लिकेशन डॉक्युमेंट फिजिकली हे ऑप्शन सिलेक्ट करतो कारण मी ते कुरिअर करणार आहे NSDLला. त्यानंतर तुमचा सोर्स ऑफ इन्कम आणि ॲड्रेस वगैरे ही सगळी माहिती फिलअप करून नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर AO कोड आपल्याला सबमिट करायचा असतो. त्यासाठी आधी तर इंडियन सिटीजन्स वर टिक करून घ्या. त्यानंतर तुमची स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा आणि यापैकी तुम्हाला जी योग्य वाटते तो AO कोड निवडून घ्या. यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे प्रूफ द्यावे लागतात. एक तर आयडेंटिटी प्रूफ, दुसरा ॲड्रेस प्रूफ आणि तिसरा बर्थ प्रूफ. इथे 3 ऑप्शन आहेत म्हणून कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट जर तुम्ही 2 प्रूफ म्हणून वापरणार असेल तर तुम्ही वापरू शकता. जसे की इथे मी आधार कार्ड, प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून वापरत आहे आणि डेट ऑफ बर्थसाठी 10वीचे सरत म्हणजे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्यानंतर एक शॉर्ट डिक्लेरेशन असतं. त्यामध्ये तुमचा हिमसेल्फ हरसेल्फ सिलेक्ट करून आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव तिथे प्लेसमेंटमध्ये टाईप करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डची फीस भरावी लागेल. त्याआधी तुम्ही पूर्ण तुमचा पॅन कार्ड फॉर्म एकदा चेक करून घ्या आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पेमेंट मेथड चूज करावं लागेल. ऑनलाईन पेमेंट बिल डिस्ट्रू मी करतो आहे. त्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करून सबमिट करा. पे. रिडायरेक्ट करायला आपल्याला पेमेंट मेथड. त्यानंतर डेबिट कार्ड थ्रू मी पेमेंट करतो आहे. ऑनलाईन पेमेंटच्या कशी करायची हे मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ. सिक्युरिटी रिझन्समुळे मी माझा कार्ड नंबर ते इथे दाखवत नाही आहे. तुम्ही तुमचा कार्ड नंबर किंवा ऑनलाईन पेमेंट नेट बँकिंग थ्रू करून पेमेंट सक्सेसफुल ऑनलाईन पेमेंट करून घ्या. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड
ऑथेंटिकेट करावं लागेल. त्यासाठी ऑप्शनवर टिक करून ऑथेंटिकेट करा. त्यानंतर जनरेट अँड प्रिंट करा. जनरेट प्रिंट केल्यानंतर एक फॉर्म जनरेट होईल, तो डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर ओपन करा. नंतर या टाईपचा एक फॉर्म जनरेट होईल. त्यावर आपण भरलेली पूर्ण माहिती असेल, आपलं नाव, EO कोड, आपला ॲड्रेस आणि आपल्या डॉक्युमेंटची माहिती, पूर्ण माहिती त्या फॉर्मवर असेल. 2 पेजचा हा फॉर्म असेल. 2 जागी फोटो लावायचा आहे. त्या जागी राईट साईड आणि लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला जो फोटो आहे त्यावर आपल्याला सिग्नेचर करायचे अर्धी पेजवर आणि अर्धी फोटोवर, चेहऱ्यावर नेऊ नका. दुसऱ्या साईडला आपला फोटो लावायचा, त्याखाली एक सही करायची. त्याच फॉर्मच्या खाली एक सही करायची आणि मागच्या साईडच्या एका फॉर्मवर एक सही करायची. असा हा फॉर्म रेडी करून आपल्याला NSDLच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तो NSDLचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. त्या ॲड्रेसवर तुम्ही तो फॉर्म पाठवू शकता. अशा प्रकारे निव्वळ 150 रुपयापर्यंतच्या खर्चामध्ये आपण ऑनलाईन पॅन कार्ड काढू शकतो. बाहेर एजंट वगैरे खूप जास्त पैसे घेतात, 300 ते 800 रुपये. तर ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.